नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वेळेला माझा प्रयत्न असतो की तुमच्यापर्यंत माहितीपूर्वक व्हिडिओज पोहोचवायचे। सो आज मी आली आहे अनिकेत दादा आणि श्रावणी ताईंच्या काजू फॅक्टरीमध्ये। जवळपास 10 वर्ष जुनी ही फॅक्टरी आहे आणि हे दाम्पत्य छानरित्या ह्याच्यामध्ये प्रोग्रेस करते। पण त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत की एक्झॅक्टली काजू बनवण्याची प्रोसेस कशी असते। चला तर मग आपण भेटूया त्यांना। नमस्कार, माझं नाव सौ श्रावणी अनिकेत पागडे, माझ्या मिस्टरांचं नाव अनिकेत अनंत पागडे। मी राहणार आबलोली पागडेवाडी। आबलोली गाव हे गुहागर तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील आहे। 10 वर्षापूर्वी मी या गावात आले। म्हणजे मी स्थानिक पहिलं मुंबईत आमचं वास्तव्य होतं, पण तिकडचा तो कल पाहून आपण स्वतः काहीतरी करावं। महिला म्हणून मला माझ्या मिस्टरांना असं काहीतरी वाटत होतं की आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे। नोकरी सगळेच करतात, पण व्यवसायात उतरणं हे आमच्या दोघांचं एक मोठं ध्येय होतं आणि त्या ध्येयाला गाठून आम्ही गावाकडे आल्यानंतर पहिल्यांदा पाहिलं गावात जास्त महत्त्व कशाला आहे। तर पाहिल्यानंतर आम्हाला इथं एवढा सोर्स वाटला नाही की वेगळं काहीतरी करू शकतो, पण पाहिल्यानंतर सगळ्यात जास्त बघितलं तर आमची स्वतःचीच काजू लागवड होती घरात। माझ्या सासू सासऱ्यांनी, माझ्या सासऱ्यांचं नाव आहे अनंत कृष्णा पागडे, सासूबाईंचं नाव आहे अंजना अनंत पागडे। या दोन व्यक्तींनी त्यांच्या आयुष्यात म्हणजे काही थोडी 500-600 झाडांची लागवड केलेली आणि ती बी अशीच बाहेर विकली जात होती की जिचा काही उपयोग नव्हता। मला वाटतं त्यावेळेला 10 वर्षापूर्वी 40 ते 45 रुपयाला ती बी विकली जायची आणि बाहेरून आलेली लोक ती कलेक्ट करत होते आणि त्या बीचं बाहेर सोर्स पाहिला जर मॉलमध्ये वगैरे आम्ही गेलो तर त्या गराला जो रेट होता तो अशी बी रॉ मटेरियल विकून आम्हाला मिळत नव्हता। मग आम्ही दोघं इथं आल्यानंतर ह्या गोष्टीचा विचार केला की यातून आपल्याला काहीतरी करण्यासारखं आहे आणि मग पहिल्यांदा आम्ही यासाठी ट्रेनिंग घेतलं आणि ट्रेनिंग घेण्यासाठी म्हणजे तालुक्यातल्याच आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही म्हणजे पंचायत समितीमार्फत कृषी अधिकाऱ्यांकडून ट्रेनिंग घ्यायला वेंगुर्ला या ठिकाणी गेलो होतो। तिथे या सगळ्या प्रोसेसची माहिती करून घेतली आणि त्यानंतर पूर्णपणे याच्यात उतरण्यासाठी आमची स्वतःची जागा होती, त्या जागेचा उपयोग आम्ही ह्या फॅक्टरीसाठी केला। मग 10 वर्षापूर्वी आम्ही मशिनरीपासून म्हणजे शून्यातून जसं विश्व उभं करायचं असतं, आमच्याकडे काही नव्हतं। मशिनरी घेणं, परत रॉ मटेरियल घेणं, याच्यासाठी लागणारा खर्च, यासाठी बँक CC वगैरे हे सगळं करून आम्ही ह्या प्रोसेसमध्ये उतरलो आणि 1 टनापासून आम्ही सुरुवात केली आणि आज 10 वर्ष झाली आम्ही या क्षेत्रात काम करतोय। बघा, सगळ्यात आधी आपण प्रोसेसला खरी सुरुवात इथून असते। रॉ मटेरियल लागणं गरजेचं असतं आणि हे रॉ मटेरियल असं असतं, जेव्हा आमच्या लक्षात आलं की आमची स्वतःची काजू एवढी आम्हाला पुरी पडत नाही आहे, त्यावेळी आम्ही या एरियातल्या म्हणजे तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांच्याकडे जाऊन त्या बागायतदारांकडे म्हणजे जे नॉर्मली काजूचे विक्री करतात अशा बागायतदारांकडे जाऊन आम्ही हे रॉ मटेरियल खरेदी करत होतो आणि ही रॉ मटेरियल ह्या अशा पद्धतीने काजूचं टरफल सहित ही बी असते आणि यामध्ये आतमध्ये गर असतो, याच्यावर आपल्याला प्रोसेस करावी लागते। मग ही प्रोसेस करण्यासाठी ह्याला काही स्टेप असतात, यासाठी ही वर्षभर आपल्याला हे काम करायचं असतं आणि काजू बी ही अशी असते की आपल्याला 2च महिने अवेलेबल असते, म्हणजे वर्षातनं 2दा मार्च एप्रिल महिन्यात किंवा मे महिन्यात या 3 महिन्यात आपल्याला ही रॉ मटेरियल खरेदी करून घ्यावी लागते। वर्षभर आपल्याला हे उपलब्ध मिळत नाही। मग यासाठी ही वर्षभर टिकण्यासाठी सगळ्यात प्रोसेस म्हणजे ही बी खरेदी करून आपल्याला 3 ते 4 उन्हं म्हणजे 3 ते 4 दिवस ती उन्हात वाळवावी लागते आणि वाळवताना समजा आपल्याकडे एक 100 किलो बी असेल तर ती वाळवल्यानंतर एक 10 किलो कट होते, म्हणजे 10 किलो त्याचं वजन घटतं। मग असं हे रॉ मटेरियल असतं, त्यातलं पूर्णपणे मॉइश्चर कमी होण्यासाठी आपल्याला आणि जर आपण ह्या पद्धतीने ही वाळवली तरच ती वर्षभर आपण गोडाऊनला स्टॉक करू शकतो आणि ती बी चांगली वर्षभर टिकू शकते। तर आपण एक पहिली स्टेप बघितली बी वाळवणं आणि स्टॉक करणं, याच्यानंतर ती वाळवलेल्या बीवर आपण काय प्रोसेस करतो हे आता आपण पुढच्या स्टेपमध्ये पाहणार आहोत। बघा, तर मग आता आपण बी वाळवली, त्याच्यानंतरची आपली स्टेप आहे जी आपण प्रोसेसला सुरू करणार आहोत आणि प्रोसेसची पहिली सुरुवात इथून होते की आपल्याकडे हा बॉयलर आहे, हा 100 किलोचा बॉयलर आहे। ह्याच्यामध्ये आता जो रॉ मटेरियल मी तुम्हाला कच्चा प्रोडक्ट दाखवला तो 100 किलो ह्याच्यामध्ये राहतो, याचा 100 असतो, 40 किलोचा असतो, 150 किलोचा असतो, असे 3 स्टेपमध्ये आहे। पण आपल्याकडे हा 100 किलोचा बॉयलर आपण वापरतोय आणि इथून बी ओतली जाते। बी ओतल्यानंतर ही परफेक्ट याच्यामध्ये 100 किलो नेट वजन करून बसली की आपण ती लॉक करून हे असंच ठेवून इकडे स्टीमरचा भाग आहे जो आपण ह्याला स्टीमरचा भाग म्हटल्यानंतर याच्यामध्ये पाण्याचा प्रोसेस असते, इथे पाणी आपण ओततो
आणि पाणी ओतल्यानंतर ह्याला आग दिली जाते, जे आता आपलं काम बंद आहे, कारण आम्ही हे सकाळी म्हणजे ऊन व्हायच्या आधी करतो, कारण हीटमुळे ते शक्य होत नाही. म्हणून आता आपलं काम, आता हे उन्हातून आपण काम ते थांबवलंय. सकाळी 5 ते 6च्या आधी आपण हे काम पूर्ण करतो, जेणेकरून त्याचा त्रास आपल्याला कोणाला, आजूबाजूच्या लोकांना किंवा आपल्याला होऊ नये म्हणून ही काम आपण लवकरात लवकर पूर्ण करतो. मग इथं बॉईल पेटवली जाते. त्याच्यानंतर ते पाणी 150 अंश सेल्सिअसला तापलं की ते वाफेमार्फत आपल्याला हे इथं जे आपण 100 किलोचा बॉयलर, म्हणजे 100 किलो बी जी भरलेली आहे, त्याला थोडं, हे इथं कॉक आहे, त्या कॉकनुसार आपण ते सोडतो आणि वाफ यायला किंवा एक वेगळा स्मेल येतो बॉईल झाल्यानंतर. एक नाही म्हटलं तरी पहिल्या बॉईलला दीड तास जास्त जातात, 1.5-2 तास जातातच. आणि ते झाल्यानंतर आपण त्याला वाफ देतो आणि वाफ दिल्यानंतर ती वाफ हळूहळू पूर्ण त्या जे आतमध्ये प्रोडक्ट टाकले त्याला पूर्णपणे लागल्यानंतर इथून बाहेर यायला सुरू होते वाफ. आणि इथून आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपली बॉईल ही झालेली आहे. आणि जेव्हा ती बॉईल पूर्ण परफेक्ट झालेली असते तेव्हा त्याचा वेगळा स्मेल येतो आणि त्यामुळे आपल्याला कळतं. आपण जरी वरती काम करत असलो तरी लक्षात येतो, पण इथं काळजीपूर्वक काम करणं गरजेचं आहे, कारण हा जर टेम्परेचर पुढे गेलं तर कदाचित बॉयलर ही फुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ते वेळेत आणि काळजीपूर्वक करायचं असतं. पूर्ण लक्ष त्या जे काम करतो त्याच्याकडे दिलं पाहिजे, कारण जरी काही झालं, कारण आगीचा प्रश्न असतो आणि जर स्टीम चढलं तर बॉयलर म्हणजे तो कुकरसारखा आवाज देतो, पण शक्यतो आपण त्याकडे जास्त वेळ न देता आपल्या वेळेतच ते स्टीमर सोडायचा, म्हणजे ती बॉईल परिपक्व. आणि जर का बॉईल कच्ची राहिली तर पुढच्या प्रोसेसवर आपला परिणाम होतो. बॉईल ही परफेक्टच झाली पाहिजे आणि बॉईल परफेक्ट झाली तर तुमची काजू बी परफेक्ट होणार, बीला चीक राहणार नाही, बीचं कटिंग चांगलं होणार आणि बी पुढच्या प्रोसेसला चांगली येणार. जर का ती पूर्णपणे हे झाली, कच्ची राहिली, तर पुढची सगळी प्रोसेस आपली बाद होते. मग आपण एवढं काम केलेल्याचा काहीच उपयोग नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आपलं बॉयलरचं काम. जर तुमचं बॉयलर परफेक्ट असेल तर तुमचं सगळं पुढची प्रोसेस परफेक्ट होईल, मग कटिंग वगैरे सगळं व्यवस्थितच होणार. पण ह्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे बॉइलिंग करणं. म्हणून तुम्ही सगळ्यांनी मुळात आधी हे लक्षात घ्यायचं की बॉईल आपली व्यवस्थितच झाली पाहिजे. आता ती जी बॉईल मी म्हटलं, ती बॉईल आता मगाशी आपण बघितलं रॉ मटेरियल तो वेगळा होता, ग्रे कलर सारखा, आता हा ब्राऊन कलर सारखा आहे. म्हणजे बघा, ही बी अशी दिसणार, बॉईल झाल्यानंतर ही बी अशी दिसली पाहिजे. आणि ही बॉईल झाल्यानंतर ही 2 ते 3 दिवस सुकली पाहिजे, म्हणजे लगेच कटिंगला घ्यायची नाही. एक 8-10 तास तरी चांगली सुकू दे. म्हणजे आम्ही शक्यतो 2 ते 3 दिवस ही चांगली पुन्हा इथेच गोणीमध्ये भरून ठेवतो आणि त्याच्यानंतर ती कटिंगला येते. म्हणजे तुम्हाला वाटेल नक्की कशी कट करतो, तर ती आपल्याकडे हा ऑटोमॅटिक कटर आहे. पहिला आपल्याकडे हँड कटर होता. हँड कटर म्हणजे हाताने कटिंग होत होतं, पण आता आपल्याकडे मॅन पॉवर कमी असल्यामुळं किंवा गावात पहिला आपल्याकडे हँड कटर होता. हँड कटरवर महिला काम करायच्या, पण ते काम जरा रिस्की पण आणि हेवी होतं. त्याच्यामुळं आणि मॅन पॉवर वेळ पण खूप जायचा आणि मॅन पॉवर आपल्याकडे कमी. गावी माहिती आता रोजगाराला कोण लोक मिळत नाहीत. मग अशा वेळेला मग आम्ही हे ऑटोमॅटिक कटर, म्हणजे हा फक्त बटन दाबलं की आपलं काम सुरू, म्हणजे कोणावर अवलंबून राहावं लागत नाही. आपलं काम ते करत असतं. बी टाकली का वर खाली बी आपली आपोआप कट होऊन येते. म्हणजे हे आमच्यासाठी म्हणजे वेळेचं पण त्याच्यासाठी उपयोग झाला, वेळ पण वाचला आणि काम पण फास्ट व्हायला लागलं. आणि आता आपण बघितली ह्या पद्धतीने ही बी पूर्णपणे परफेक्ट घरातून म्हणजे मधोमध कट होऊन त्याचे 2 भाग दुसरीकडे होऊन एक अख्खी बी आपल्याला मिळते. म्हणजे ही मशीन खूप फायद्याची आहे आणि चांगली आहे. बघा, आता आपण तिथं कट केलं, म्हणजे मशीनवर ऑटोमॅटिक कटरवर आपण ती काजू बी कट केली, पण ती कट करून नुसती अशीच ठेवणं म्हणजे ते चिकात वगैरे मुरतो त्या घरामध्ये. आणि एवढं सगळं काढण्यासाठी आपल्याला हा सगळा महिला वर्ग इथे उपलब्ध आहे. म्हणजे माझ्याकडे ह्या जवळजवळ 5-6-7 वर्षापूर्वीपासूनच्या काम करणाऱ्या माझ्या ह्या महिला आहेत. यांच्या सहकार्यानं मी आज इथपर्यंत येऊन पोहोचले. खरं म्हणजे यांचं खूप मोठं श्रेय आहे की वेळेला मला त्या प्रत्येक वेळेला म्हणजे
जसं आता माल तयार करण्यासाठी यांची मला खूप गरज लागते. अशा माझ्याकडे अजून 2-3 महिला आहेत, पण आता त्या गैरहजर आहेत. पण ही बी म्हणजे जी बी सालीसहित आलेली आहे ती सालीतून वेगळी करण्यासाठी आपल्याला हे काम करावं लागतं. मग वेळ आली तर ह्या सगळ्या महिला म्हणजे दिवसभर हे सगळं काम करत असतात आणि वेळेत ते काम पूर्ण करून देतात. आणि आपल्याकडे सगळ्या बचत गटामार्फत वगैरे ही सगळी प्रोसेस सुरू असते. आणि ज्यांना खरोखर म्हणजे रोजगार उपलब्धची गरज असेल त्यांना इथं आपल्या इथं हा सगळा मोठा रोजगार इथं मिळत असतो. आणि ही बी वेळेत जर नाही काढली तर तिला चीक राहण्याचं हे असतं. म्हणजे जर का कटिंग झाल्यानंतर काही तासाच्या आत ती चिकातून बाहेर आली पाहिजे, तर नाहीतर त्याच्यामध्ये चीक जर मुरला तर मग ते खाताना खवट वगैरे लागणार. त्यासाठी आधी कटिंग झाल्या लगेच ती इथं काढणं गरजेचं आहे. आणि ते हे सगळं काम ह्या माझ्या सगळ्या महिला वर्ग करत आहेत. आता आपण कटिंगचं काम पाहिलं आणि त्याच्यानंतरची स्टेप आहे तो गर काढल्यानंतर तो गर वेळेत मशीनला इथे आपल्या हे डायर आहेत. डायर म्हणजे ह्याच्यामध्ये गर डाय केला जातो आणि तो जो ओला गर असतो तो वाळवला जातो. आणि वाळवल्यानंतर तो अशा पद्धतीने सालीतून मोकळा करण्यासाठी आपल्याला तयार करावा लागतो. सालीतून मोकळा करण्यासाठी हे वरचं डायर झाल्यानंतर हा कालचा माल आहे, म्हणजे काल कटिंग केलेला आज हा डायरला आलेला आहे. अशा पद्धतीने ह्याचं साल निघतं. मग ते साल निघण्यासाठी आपल्याला हे 12 ते 13 तास मशीनला ठेवावा लागतो. आता हा पूर्णपणे परफेक्ट डाय नसल्यामुळं त्याचा थोडा तुकडा होतोय, पण जो परफेक्ट डाय झाला तर मग तुकडा वगैरे काही होत नाही. म्हणजे आता कसं आता जो आपल्याकडे हे बघा अशा पद्धतीने ह्याची साल निघाली पाहिजे. अशा पद्धतीने हा माल सोलण्यासाठी तयार होतो. इथे याला पण 1-1.5 दिवस आपल्याला मशीनला ठेवावा लागतो. म्हणजे चांगलं त्याला टेम्परेचर लागल्यानंतर तो आपल्याला मॅनपॉवरनीच सोलावा लागतो. आणि तो सोलून झाल्यानंतर आपल्याला हा व्हाईटनेस असा गर मिळतो, जो पुन्हा आपल्याला ह्या त्याच मशीनला पुन्हा टाकावा लागतो. तो या पद्धतीने सोलल्यानंतर आपल्याला पुन्हा असा चांगला गरम करून त्याला वेगळी टेस्ट येण्यासाठी हा ठेवावा लागतो. म्हणजे त्याचं चिकाचं प्रमाण अजून कमी होतं. जी टरफल काढल्यानंतर वरचं चिकाचं प्रमाण या पद्धतीने कमी होतं. त्याच पद्धतीने कुठे जर त्याचे 2 भाग झाले असतील तर तो या पद्धतीने टाकावा लागतो. 4 भाग झाले असतील ज्याला आपण तुकडा म्हणतो तो या पद्धतीने करावा लागतो. मग त्याचं शॉर्ट आउट मारून ते वेगवेगळं आपल्याला ठेवावं लागतं. आणि ह्यासाठी पण एक 2-4 तास तरी आपल्याला पुन्हा ते मशीनला चांगलं गरम होण्यासाठी ठेवावा लागतो. आणि मग तो पूर्ण झाला की त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ग्रेड काढावे लागतात. म्हणजे नॉर्मली आपण ग्रेड वाईजच बाहेर सेल करतो. मग ग्रेडमध्ये नाही म्हटलं तरी सगळ्यात मोठा ग्रेड म्हणजे W180, म्हणजे जो सगळ्यात मोठी क्वालिटी असते आणि ती मार्केटला जास्त लागते. त्याच्यानंतर W210, W320, W240 आणि W400 असे ते ग्रेड आहेत. W240 नंतर W320 हा थोडा छोटा आणि W400 नंबरचा ग्रेड आहे तो अगदी छोटा. तुम्ही म्हणाल W180 मोठा आणि W400 छोटा का, तर त्याच्यामध्ये ते ग्रेड त्या पद्धतीने जेवढा नंबर कमी तेवढा काजूगर मोठा आणि जेवढा नंबर जास्त तेवढा काजूगर छोटा. अशा ग्रेड वाईज आपण ते काम करतो आणि त्यानंतर मार्केटिंगला तो माल जातो. म्हणजे सगळ्यात पहिली प्रोसेस झाल्यानंतर ती शेवटची स्टेप आहे आपली ग्रेडिंग करणं. आणि ग्रेडिंग करून झालं का पॅकिंग करणं, पॅकिंग झालं का माल सेल करणं. आणि त्याच्यानंतर आपण हे सगळं केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवरही तयार करायला लागलो आहे. म्हणजे सगळ्यात आम्ही पहिलं व्हाईट काजूच बनवत होतो, पण आता गेले 3-4 वर्ष आम्ही वेगवेगळे फ्लेवर तयार करतो आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात हे बघू हा मसाला काजू आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे सॉल्टेड म्हणजे खारा काजू आहे, पण तो आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे कारण मॉइश्चरमुळे तो आम्ही बनवून ठेवत नाही. जेव्हा ऑर्डर असेल त्या पद्धतीने आम्ही तो बनवतो. आणि त्याच्यानंतर हा सालगर आहे, जो काही ज्यांना व्हाईट गर नको असेल त्यांनी हा सालगर म्हणजे काही जण सालगरही घेऊन जातात. असं गणपतीच्या पिरियडला आपण काजू मोदक करतो. त्याच्यानंतर आपल्याकडे खारा काजू तयार होतो, काजू चॉकलेट तेही बनवतो. पण आता कसं सीझननुसार ते करावं लागतं. इथली मागणी बघून ते बनवलं कारण ते प्रोडक्ट जास्त दिवस टिकत नाही. दिवाळी पिरियडला वगैरे आपण ते तयार करतो.
आणि तुम्ही तुमचे काजू कुठे कुठे सप्लाय करता? आता हा काजू आपण लोकलला इथे देतो, पण लोकलला काय आपल्याकडे सरास सगळेजण काजू खातात, त्याच्यामुळे इथं लोकलला आपण काय एवढा सेल करत नाही. आपला काजू हा मुंबईत जातो, पुण्यात जातो, नाशिक, संगमनेर या ठिकाणी आपला काजू सेल होतो आणि तिथूनही आपल्याला ऑर्डर असतात. लोकललाही काही नेणारे तेही आपल्याकडे ऑर्डर करतात. कोल्हापूर ठिकाणी पण आपल्याला म्हणजे कोल्हापूर असे जे आमचे रेग्युलर कस्टमर आहेत ते 2-4 किलोसाठीही आपल्याकडे येतात, म्हणजे ऑर्डर करतात वगैरे. आणि हो, एक सांगायचं म्हणजे आपण सेल तर करतोय, आपलं स्वतःचं प्रोडक्टही तयार करतोय, पण माझ्याकडे गेले 3-4 वर्षापासून अशी मागणी आली की लोकांनी स्वतःची काजू बी प्रोसेस करायला सुरू केली. मग आता माझ्याकडे तीच गडबड सुरू आहे. म्हणजे लोक मुंबईतून येतात, आता कोण भाजत बसत नाही किंवा कोण म्हणजे आपण काय म्हणतो त्याला प्रोसेस करायला डायरेक्ट इथं घेऊन येतात. म्हणजे स्वतः जे घरी भाजायचे त्यात भाजल्यानंतर करपतात, कुठे खराब होतात. मग लोक आता कंटाळतात, आता सगळं आयतं आपल्याला पाहिजे. त्या पद्धतीनं लोक अगदी 2-3 किलोपासून ते अगदी 150-1 टनापर्यंत लोक प्रोसेस करतात. काही तर शेतकरी असे आहेत की आता रॉ मटेरियल विकत नाहीत, ते इथं आणतात, प्रोसेस करतात आणि स्वतः मार्केटला सेल करतात. म्हणजे त्यांचाही एक रोजगाराची निर्मिती इथं त्यांना मिळाली. आणि लोक स्वतः आणून आपल्या पाहुणे असतील मुंबईत स्वतःचं कोण राहणारे जे पाहुणे वगैरे आहेत त्याशांना देण्यासाठी वगैरे इथे येऊन प्रोसेस करून माझ्याकडून घेऊन जातात. आणि त्यांनाही आम्ही त्या पद्धतीनं त्यांच्या टायमिंगनुसार एक 10-15 दिवसाचं टायमिंग घेऊन ते प्रोसेस परफेक्ट करून देतो. तुम्ही स्वतः उडी मारली, जे की सगळ्यांना शक्य नसतं. नोकरी करतायत, पगार येत असतो, ठीक असतं तोपर्यंत, पण तुम्ही अशी हिंमत केली की असं काहीतरी वेगळं करूया. आज तुम्हाला या ठिकाणी तुमची स्वतःची फॅक्टरी आहे, कसं वाटतंय तुम्हाला? खूप समाधान वाटतंय. म्हणजे मी स्वतः स्वावलंबी झाले ह्याचा मला आनंद वाटतोय. मी जेव्हा ट्रेनिंगला होते, ट्रेनिंगला 10 दिवस मी बाहेर ट्रेनिंगला होते आणि ट्रेनिंगला असतानाही आमची अशी एक्झाम घेतली गेली होती आणि त्यामध्येही मला हाच प्रश्न विचारला होता की तुम्हाला असं का करावं वाटते. तेव्हा मला माझं हेच ध्येय होतं की आपण दुसऱ्याकडे काम करण्यापेक्षा भलेही आपल्याला 2 पैसे कमी मिळतील, म्हणजे आपल्याला जे मानसिक समाधान आहे हे इथं मिळेल. आज मला माहिती आहे 10 वर्षात मी त्या स्टेपनी आम्ही वरती आलो. आम्ही दोघंही होतो, घरच्यांचं पाठबळ होतं, त्यांनीही सहकार्य केलं, पण त्या स्टेपनी वरती येताना खूप खाचखड्डे खाल्लेत आणि त्याच्यानंतर आज हे आम्ही उभं केलंय. म्हणजे कुठलीही गोष्ट खरं सांगायचं झालं तरी अशक्य नाही आहे. भलेही पहिला त्रास होतो, लगेच काय आपल्याला कुठल्या गोष्टीचं ज्ञान असतं असंही नाही. आम्हीही 2 वर्ष त्या प्रोसेसमध्ये आल्यानंतर म्हणजे आम्हाला काही गोष्टी कळतही नव्हत्या, जमत नव्हत्या, वयाने पण लहान होतो आणि नंतर जेव्हा आम्हाला ह्या सगळ्यात कळायला लागलं, आता आम्हाला म्हणजे परफेक्ट त्यातलं थोडं ज्ञान, म्हणजे सगळं काही परिपक्व नाही, पण जे आहे ते आमच्या रोजगारापुरती, आमच्या पोटापाण्यासाठी खूप चांगलं आहे. आणि एक वेगळा अभिमान आहे की उद्योजका म्हणून गावात आपल्याला ओळखतात. म्हणजे मिस्टरांना असतील, मला असतील, किंवा आपण बाहेर जातो ती आपली वेगळी ओळख होते. गावातलं कोणतरी म्हणून ओळखणं आणि दुर्वेश काजू उद्योगचे मालक मालकीन म्हणून ओळखणं, हा जो आनंद असतो तो चेहऱ्यावर तिथंच दिसतो आणि तेच एक वेगळं आम्हाला समाधान मिळते. धन्यवाद.